पुढे जाऊ बातमी मुंबईमधनं। कुलाबा मतदारसंघामध्ये मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी मतदान केंद्रावरती होर्डिंग्ससह विविध प्रकारच्या थीम ठेवण्यात आलेल्या आहेत। सखी मुंबईची लाईफलाईन, हेरिटेज एरिया अशा वेगवेगळ्या प्रकारच्या थीम राबवण्यात आलेल्या आहेत। निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेल्या या प्रयत्नांना यश येऊन मतदानाची टक्केवारी वाढणार का याकडे लक्ष असेल। उद्या संपूर्ण महाराष्ट्रभर लोकशाहीचा उत्सव साजरा होणार आहे। अनेक नागरिक हे मतदानाचा हक्क बजावणार आहेत आणि त्यासाठी वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर वेगवेगळ्या पद्धतीची थीम राबवली जाते। मात्र मुंबई शहरातील कुलाबा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये वेगवेगळ्या प्रकारची थीम राबवलेली पाहायला मिळत आहे आणि त्याचमुळे कुलाबा मतदारसंघातील मतदारांची संख्या वाढणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। त्याच अनुषंगाने आपल्यासोबत निवडणूक विभागाचे अधिकारी आहेत। महादेव सर, नक्की काय सांगाल, ही जी थीम सुचली ती नेमकी कशी सुचली? विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने ज्या जिल्हाधिकाऱ्यांच्या संकल्पनेतून आम्ही काही मतदान केंद्र हे आदर्श मतदान केंद्र निर्माण केले आहेत। तसंच आयोगाच्या सूचनेप्रमाणे सखी मतदान केंद्र निर्माण केलं आहे, एक दिव्यांग मतदान केंद्र आहे आणि कुलाबा विधानसभा मतदारसंघामध्ये ज्या हेरिटेज वास्तू आहेत यांच्या प्रतिकृती उभारल्या आहेत। यामध्ये गेट ऑफ इंडिया आहे, CST स्टेशन आहे, मुंबईची ओळख आहे, लोकल ट्रेन आहे, एशियाटिक लायब्ररी आहे। या प्रकारच्या वेगवेगळ्या मतदान केंद्रावर थीम उभा करून मतदारांना मतदानासाठी येण्यासाठी आवाहन करण्यात आलेलं आहे। कुलाबा मतदारसंघामध्ये जो मतदानाचा आकडा आहे, टक्केवारी आहे, ती कमी होते दरवर्षी, मात्र या वर्षी ती संख्या वाढणार का या थीमनुसार? आपण मागील बऱ्याच दिवसापासून वेगवेगळ्या प्रकारच्या स्वीप ॲक्टिव्हिटी मतदारसंघामध्ये घेतलेल्या आहेत। जे शाळा महाविद्यालय आहेत त्या शाळा महाविद्यालयामध्ये जाऊन नवीन मतदाराची नोंदणी केलेली आहे। कॅम्पस ॲम्बॅसेडर नियुक्त केलेले आहेत। यामध्ये NCC NSSच्या मुलांचा सहभाग घेतलेला आहे। ज्या काही NGO असतील त्यांची आपण मदत घेतलेली आहे आणि मतदारापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलेला आहे। कुलाबा मतदारसंघामध्ये मतदानाचा टक्का हा नेहमीच कमी येतो, तो या वर्षीच्या विधानसभेच्या निवडणुकीत वाढणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। कॅमेरामॅन विकाससह शिल्पा नरवडे, मुंबई।